हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी खूप भारी व्लॉग घेऊन आली आहे. तुम्हाला थंबनेलवरून तर कळालंच असेल नक्की व्लॉग काय. ॲक्च्युली एवढ्या कमेंट्स मी आत्तापर्यंत रीड केल्यात ना की बाप रे दी, तू तुझ्या हेअर्सला काय करते, कोणता ऑइल यूज करते, कोणता शॅम्पू यूज करते, तुझे हेअर्स ऑलरेडी स्ट्रेट आहेत का, की तू स्मूदनिंग केली आहे, केरेटिन केलं आहे, असे बरेचसे क्वेश्चन आहे. सो व्लॉग शेवटपर्यंत पहा, तुमच्यासाठी युजफुल असणार आहे. सो गाईज व्लॉगला सुरुवात करूया. बिलकुल बोर होणार नाही या व्लॉगमध्ये. काय होतंय सो गाईज चला सुरुवात करूया. तर फर्स्ट थिंग आपण पहिल्या क्वेश्चनचं उत्तर देऊया की माझे हेअर्स लहानपणापासून म्हणजे ऑलरेडी नॅचरल स्ट्रेट आहेत का. तर गाईज माझे हेअर्स स्ट्रेट नाही पण थोडेसे वेवी होते आणि माझे खूप असे दाट केस होते जे की मला बिलकुल कॅरी करता येत नव्हते. त्यामुळे मी स्मूदनिंग करायचा विचार केला होता आणि त्याला 5 वर्ष झालेत मी स्मूदनिंग करून. ॲक्च्युली तेव्हा मला काही जास्त कळत नव्हतं की काय कोणती ट्रीटमेंट चांगली आपल्या हेअरसाठी. आणि तेव्हा खूप असं वेड होतं, क्रेज होतं सगळ्यांमध्ये की स्मूदनिंगने एकदम लुक चेंज होऊन जातो. त्यामुळे मी स्मूदनिंग केलं होतं. नाही तर बाकी माझे हेअर्स खूप छान होते. मला जर जमलं तर मी फोटोसुद्धा ॲड करेल पहिल्या हेअर्सचा. म्हणजे असं बिलकुल माझे केस असे एकदम कर्ली नव्हते, वेवी होते थोडेसे आणि खूप असे बाउन्सी होते. तर मला तो बाउन्सीनेस जो होता तो काढायचा होता केसांमधला आणि थोडेसे चपटे केस पाहिजे होते, कारण की ते मला बिलकुल रबरमध्ये वगैरे बांधता येत नव्हते. मला कंटिन्यू त्याची ब्रेड म्हणजे वेणी घालून राहावं लागायचं. त्यामुळे मी थोडंसं माझा लुक चेंज करण्यासाठी मी स्मूदनिंग केली होती. त्याला 5 इयर्स झालेले आहेत. तरी माझे हेअर्स तुम्हाला आत्ताही दिसत असतील की स्ट्रेट आहे, कारण की मी कंटिन्यू हेअर स्पा वगैरे करत असते, कारण की केसांची काळजी घेतली पाहिजे. आणि हल्ली थोडेसे गळतात केस आणि सगळ्यांचेच गळतात. माझा जसा मेकअप आर्टिस्टचा क्लास झाला आहे 2-3 महिने झाले तेव्हापासून मी बिलकुल केसांची काळजी घेतलेली नाही आहे. त्यामुळे आतापासून मी ठरवलं होतं की मी केसांची छान केअर घेईल आणि त्यामुळेच मी हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मिळाला की माझे हेअर्स नॅचरली स्ट्रेट नाही आहेत, थोडे वेवी आहेत. ते मी स्ट्रेट करण्यासाठी स्मूदनिंग केली आणि अजूनही तुम्ही पाहू शकता माझे हेअर्स स्ट्रेटच दिसतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन की मी कोणतं ऑइल किंवा शॅम्पू यूज करते. शॅम्पूचं खरं सांगू तर मी मॅट्रिक्स यूज करते. मला आत्तापर्यंतचा तोच बेस्ट शॅम्पू असं वाटलं आहे. तर मॅट्रिक्स शॅम्पू बेस्ट आहे. जर ज्याचे केस खूप गळत आहेत, हेअरफॉल होतो आहे आणि ज्यांनी स्मूदनिंग केलेलं आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. त्याचं कंडिशनरसुद्धा खूप छान आहे, हेअर मास्कसुद्धा खूप भारी आहे. सो मॅट्रिक्स मी असं नाही आहे की मी प्रमोशन करते या गोष्टीचं, मी माझ्या म्हणजे एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगते. तर ऑइल माझ्या हेअर केअर रुटीनमधलं सगळ्यात बेस्ट थिंग असेल ती म्हणजे ऑइल. मी ऑइल हे घरी बनवते म्हणजे आपलं पॅराशूट ऑइल आहे, त्यात काय काय ॲड करते आणि हे मी 2 ते 3 वर्ष झाले मी स्वतः बनवते आणि स्वतः ट्राय करते. आणि 3 वर्षाचा अनुभव आहे म्हटल्यावरती ऑब्व्हियसली मी काय चुकणार नाही आहे. पहिलं तर खरं मी ऑनियन खूप यूज करायचे, पण नंतर एवढा त्याचा स्मेलने माझं डोकं उठायला लागलं ना तेव्हापासून मी कांद्याचा वापर बंद केला. पण बाकीचे जे इन्ग्रेडियंट आहेत ते मी यूज करते. आणि एवढंच नाही तर माझ्या अख्ख्या घरात मी सगळ्यांना यूज करायला सांगितलं, कारण की माझा अनुभव छान होता. तर गाईज मी तुम्हाला दाखवते की मी ऑइल कसं बनवते आणि काय काय यूज होतं ऑइलसाठी. तर हे आहे मेथीचे दाणे, सगळ्यात महत्त्वाचा हा घटक आहे. त्यानंतर आहेत हे काय आहे तुम्ही म्हणाल तर ही आहे जास्वंदाची पानं. जर तुमच्याकडे जास्वंदाची फुलं असतील झाडाला तर तुम्ही तेही यूज करू शकता आणि जास्वंदाची फुलं मिळाली तरी पाने यूज करायचे. दोन्हीही यूज करा. माझ्याकडे काही फुलं अवेलेबल नव्हती त्यामुळे मी पानच घेतली आहेत. आणि व्हिटॅमिन ईची कॅप्सूल, म्हणजे तुम्ही जे किती तेल बनवतायत त्याच्यावरती डिपेंड आहे. मी जास्त नाही पण 2 वीक चालेल असं तेल बनवणार आहे. आणि त्यानंतर हे आहे कढीपत्ता. कढीपत्ता जेवढा जास्त घ्याल तेवढा हेअरसाठी चांगला आहे. कढीपत्ता लावणंच नाही तर तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये खात असाल तर अतिउत्तम. आणि हे वर्षानुवर्ष चालत आलेली आपल्या पिढीनं पिढी पुढे ढकललेली ही परंपरा पॅराशूट ऑइल, हेच मला तर आवडतं बिकॉज ते जास्मिन तेल वगैरे मी यूज केलं आहे. ते मला बिलकुल आवडत नाही, त्याने केस म्हणजे खूप गळतात, खूप हेअरफॉल होतो. चला मी आता हे तेल कसं बनवायचं तुम्हाला पुढे सांगते. गॅस पेटवला आणि त्याच्यावर एक असं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला, मी नवीनच बॉटल आणली आहे, माझी पहिली संपली आहे, तर त्यामध्ये आपल्याला हे ऑइल टाकून घ्यायचं आहे.
गरम होऊन द्यायचं आहे. आणि पहिल्यांदा आपल्याला टाकायचे त्यात मेथीचे दाणे. मग टाकूया आपण जास्वंदाची पाने. आणि आता कढीपत्ता टाकायचं म्हटलं तर किती तेल उडेल इमॅजिन. मी तर खूप घाबरते बाबा हे तेलाला. आणि एक चम्मच घेऊन एकदम सगळं एकजीव होईपर्यंत त्याला गरम होऊन द्यायचं आहे. जळून नाही द्यायचं आहे जास्त, पण आपल्याला एकदा कळून जातं की हे तेल तयार आहे की नाही. हे बघा सगळं असं कडक झालेत हे पानं. आणि हे तेल आपण जेव्हा गाळून घेणार तेव्हा आपल्याला हे कॅप्सूल त्यामध्ये टाकायचे. या ऑइलने जर तुम्ही मसाज केली आणि रात्रभर तुम्ही ठेवलं आणि वीकमधून हे 2 किंवा 3 वेळा केलं, जसं तुम्ही हेअर वॉश करता त्याच्या आधी रात्रीचं लावून रात्रभर त्याला मस्त ठेवून जर तुम्ही सकाळी वॉश केला तर तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल. तुमचं बाकी काही नाही झालं तरी नुकसान काही होणार नाही. हेअरफॉल तर नक्की थांबेल आणि केसांची ग्रोथ एवढी झपाट्याने होईल ना की तुम्ही म्हणाल की यार काय वैशूने मला भारी नुस्खा दिलाय. आणि मे बी ही गोष्ट, हे ऑइल आता सगळीकडे एवढं व्हायरल झालं आहे ना, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी कॉपी केलं आहे. पण माझ्या घरी जर कोणाला तुम्ही विचारलं तर सगळे तुम्हाला सांगतील की हे ऑइल मी 2 ते 2.5-3 वर्ष झाले हे यूज करते मी. त्याआधी तर काय आपलं नॉर्मल ऑइलिंग करायचं मी. कांदा लावायचे त्याच्या आधी मी जास्त. कांद्याने पण केस खूप लांब होतात, खूप पटकन वाढतात. आणि हेअर जर तुमच्याकडे डॅन्ड्रफ म्हणजे तुमच्या हेअर्समध्ये डॅन्ड्रफ वगैरे असेल, स्कॅल्प खूप कोरडी असेल तर हे ऑइल बेस्ट आहे. हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही हे 2 वीकसाठी एकदमच बनवून ठेवलं तरी चालतं. हे स्टोर करू शकतो आपण, खराब होत नाही आहे तेल. त्यामध्ये आता आपल्याला टाकायचे हे कॅप्सूल. आणि आता ते तेल थंड व्हायची वाट बघायची आहे. म्हणजे जास्तही नाही, थोडं कोमट असेल ना तेव्हा त्याने मसाज करायची आहे एकदम छान अशी. अँड देन रात्रभर आराम करून मग सकाळी हेअर वॉश करायचं.
सॉफ्ट झाले आहेत. तर सिरम लावायचं एकच कारण आहे की माझे केस खूप राठ आहेत आणि असे खूप फ्रीजी ड्राय सारखे आहेत, त्यामुळे मला सिरम लावावाच लागतो. थोडेसे मऊ मऊ असे एकदम सॉफ्टनेस येतो. तर असं आहे माझं हेअर केअर रुटीन. आणि प्लीज एक मला टिप द्यायची आहे तुम्हाला की प्लीज हेअर ड्रायर अवॉइड करा. बिकॉज आपण म्हणतो की हेअर ड्रायने छान केस सेट वगैरे होतात, पण ते तात्पुरतं काय म्हणतात ना, तात्पुरती खुशी आहे त्यामध्ये, तात्पुरता आनंद आहे आणि तात्पुरतं ते सौंदर्य आहे. सो प्लीज जमलं तर नक्की अवॉइड करा. जर तुम्हाला कधी अर्जंट केस वगैरे सुकत नसतील आणि तुम्हाला इव्हेंटला वगैरे जायचं असेल तर तुम्ही यूज केला तर ठीक आहे, बट डेली बेसिसवरती सवय लावू नका, कारण की हेअर ड्रायने खूप हेअर्स डॅमेज होतात. आणि हो, अजून एक गोष्ट नक्की ट्राय करा हे हेअर केअर रुटीन, ते ऑइल नक्की यूज करा. शॅम्पू तर तुमच्या हेअर्सवरती डिपेंड आहे. असं नाही आहे की मी जो शॅम्पू यूज करते तोच तुम्हालाही सूट होईल. प्रत्येकाचे हेअर्स वेगळे असतात, प्रत्येकाच्या हेअर्सला वेगवेगळ्या गोष्टी सूट होत असतात, त्यामुळे तुम्हाला जो सूट होईल तो यूज करा. पण हे जे हेअरचं ऑइल मी बनवलं आहे ते नक्की बनवा आणि नक्की यूज करा आणि 1 महिन्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की हे तुम्हाला युजफुल ठरलं की नाही. मी तर अपेक्षा करते की अशाच कमेंट येतील की खूप छान आहे हे ऑइल म्हणून आणि खूप युजफुल ठरलं आहे तुमच्यासाठी. तर असं होतं माझं हेअर केअर रुटीनचा ब्लॉग. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नक्की ट्राय करा हे हेअर ऑइल. सो गाईज, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून फॉर दॅट.